पंतप्रधान मोदी यांचे विमान कोणत्याही एअरपोर्टवर नाही तर चक्क हायवेवर उतरवण्यात आलं आहे. आसाममधील दिब्रुगड येथील मोरेन बायपासवर सध्या झाबुआ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान एका हायवेवर इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीच्या आधारे उतरवण्यात आलं. ईशान्य भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच धावपट्टी असून या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या वाढत्या सामर्थ्याकडे लागलं आहे. नेहमी गाड्या धावणाऱ्या या हायवेवर आज जेव्हा पंतप्रधानांच्या विमानाचं लँडिंग केलं तेव्हा हा थरारक अनुभव पाहण्यासाठी काही स्थानिक तिथे जमले होते. ही फक्त टेस्ट नव्हती तर आपत्कालीन स्थितीत भारतीय हवाई दल किती सज्ज आहे याची मोठी प्रचिती होती. या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी फायटर जेट, अजस्र ट्रान्सपोर्ट विमाने आणि हेलिकॉप्टरचे थरारक हवाई प्रदर्शन पाहिले. धावपट्टीची ही सुविधा ईशान्य भारतातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणेल. राजकीय आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या या भागात अशा प्रकारचे लँडिंग करण्याची सुविधा उभी करून भारताने एक प्रकारे मेसेज दिला आहे. युद्धकाळात जर हवाई दलाचे मुख्य तळ शत्रूच्या निशाण्यावर असतील तर भारतीय फायटर जेट्स आता थेट हायवेवरूनही उड्डाण करू शकतील आणि लँडिंगही करू शकतील. यामुळे सीमेवर रसद आणि कुमक पोहोचवणे अधिक वेगाने शक्य होईल.